की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा। 3000 लोक आहेत, 500-600 पाठवल्यावर कसं? तर मदत घेऊनच आलोय सर, तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय, पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब। तर आम्ही मदत करायलाच आलोय, तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय। किती किट घेऊन आलाय तू? साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही, आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब। किती किट? आता सध्याला आम्ही 200 आणले साहेब, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय। आणि किती लोक आहेत साहेब? आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट। अरे तो तुम्ही तर इथे जरा पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना, तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता? 750ची गरज आहे, 300 आले। कसं होणार? सोलापूरच्या पाकणी गावात शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी पूरग्रस्तांसाठी काही अन्नधान्य किटसह स्थळ भेटी दिल्या। गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यांनी थेट सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि प्रशासनावर मदतीचा दावा मांडला। त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की प्रशासन आधीच मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे आणि आता हे राजकारण करण्याची वेळ नाही। तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्योती वाघमारे यांना थेट प्रश्न विचारला, तुम्ही आणलेली मदत किती आहे, असा थेट प्रश्न देखील यावेळेस त्यांनी विचारलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या थेट प्रश्नानंतर ज्योती वाघमारे यांची भांबेरी उडाली। त्यावेळेस जिल्हाधिकारी यांनी म्हटलं, आम्ही प्रशासनाकडून तांदूळ, गहू, इतर तातडीच्या मदतीची व्यवस्था करीत आहोत आणि आर्थिक मदत थेट प्रभावितांच्या खात्यात पाठविण्यात येणार आहे। त्यांनी सांगितले की स्वयंपाकाचे किट थेट 3000 लोकांसाठी पुरे करणे शक्य नाही, म्हणून मदत वाढवा आणि प्रशासनाशी समन्वय साधा। या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे। जर तुम्ही विचारलं तर ते सांगणार की पंचनामे झाले नाही, कारण आम्ही सरसकटच करणार ना, नाही देऊ शकणार, पण सरसकट करणार। आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी, हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये 5-5 हजार रुपये जाणे सुरू आहे। पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे, ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात, लोक तुमच्या समोर आहे, पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना, प्राधान्य जे आहे ना, तो आहे माडा करमाडा, जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे। पुन्हा ते उद्या, आज रात्रीपर्यंत, उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होत आहे, कारण धाराशिव आणि अहिल्यानगर मोठा पाऊस रात्र झालाय है ना। तर तुम्ही तिथे, आप लीडर आहे, आप लोगों को थोड़ा समझाओ की भाई ये परिस्थिती, असं नको की मी कलेक्टरला कॉल केला नाही तुम्ही बोला कलेक्टरशी। नहीं सर, मी समझून घेती है, समझा रहे हैं, लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये है, मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा। 3000 लोक आहेत, 500-600 पाठवल्यावर कसं? ऐका ना मॅडम, जेवणाचे किट्स 3000 लोकांना देणे शक्य नाही आहे, म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर। ते पण पोचायला 2 दिवस लागतील, आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर। हे काम करा, तुमच्या शिवसेना पार्टीच्या मार्फत तुम्ही करा ना तिथे। सर मदत घेऊनच आलोय सर, तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय। नाही, तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत, पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब। तुम्ही 3000 लोकांची आता मदत करा, 2-3 दिवसात आमचे सगळे सिस्टम उघडून। सर आम्ही मदत करायलाच आलोय, तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय। नाही तेवढं होत नाही, मला माहिती। किट घेऊन आलोय साहेब आम्ही। किती किट घेऊन आलाय तू? साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही, आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब। किती किट? आता सध्याला आम्ही 200 आणले साहेब, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय। आणि किती लोक आहेत साहेब? आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट। अरे तो तुम्ही तर इथे जरा पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना, तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता? 750ची गरज आहे, 300 आले। कसं होणार साहेब? आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का सर जबाबदारी? प्रशासन आम्ही करत आहोत, शेतकऱ्यांमध्ये देत आहोत, प्रत्येक कुटुंबाला आम्ही 10 किलो तांदूळ, 10 किलो जेवण देत आहोत। 2-3 दिवसात 5000 रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये जाणार। 3000 लोक आहेत, तुम्ही 200 लोकांचे किट आणलाय, तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला। साहेब परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही, तुम्हाला करावे लागेल तिथे कॉल। नाही आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु मला मी कलेक्टर बोलतोय, बोलू द्या मला आता, है ना? बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला। ऐकून घ्या, हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं, ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब। ऐकून घ्या, आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे, मदत करण्यासाठी चालू आहे साहेब। 3000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब, आम्ही सगळ्यांना वाटतोय। 3000 ते लवकर 1000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना